अजितदादा असते तर आतापर्यंत दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं असतं, कारण दादांसोबत याबाबतच्या सर्व चर्चा झाल्या होत्या असा दावा वारंवार शरद पवार गटाकडून करण्यात येतो. तर दुसरीकडे अजितदादांच्या पक्षाकडून हे सगळं साफ फेटाळण्यात येतं. पण आता शरद पवार गटाकडून समोर आलेली एक बातमी किंवा एक दावा खरोखरच धक्कादायक आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या निर्णयाला खुद्द अमित शहांचा होकार होता असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नेत्यानं केलेला आहे. आता हे नेमकं प्रकरण किंवा हा नेमका दावा काय आहे? शहांचा खरोखरच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पाठिंबा होता का? आणि अजितदादांनी या सगळ्या चर्चेमध्ये तटकरे आणि पटेलांना का घेतलं नव्हतं? सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. शिवाय आमचं नवं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा सुरू झालंय. त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका. याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष हे एकत्र येण्याच्या किंवा विलीनीकरणाच्या चर्चा सर्वाधिक रंगल्या. अजित पवारांनी निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भानं चर्चा सुरू केली होती आणि त्या अनुषंगानं काही बैठकाही झाल्या होत्या असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला. याबद्दल सध्या प्रचंड वाद हा या दोन्ही पक्षांमध्ये पेटतोय. बरीच मतमतांतरं या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आहेत आणि त्यातच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा ही महायुतीचे शिल्पकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या परवानगीनं सुरू होती. 5 ऑक्टोबर 2025ला प्रवरा येथील एका कार्यक्रमामध्ये अमित शहांसोबत चर्चा केल्यानंतरच विलीनीकरणाच्या हालचालींना अजितदादांनी वेग दिला अशा पद्धतीची माहिती समोर येते. 5 ऑक्टोबरच्या भेटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अजित पवारांनी चर्चा केली आणि त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बाजूला ठेवत 14 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये पुन्हा एकदा अजितदादांनी अमित शहांची भेट घेतली. अमित शहांकडून या सगळ्या विलीनीकरणासाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतरच अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या किंवा या बैठकांना वेग आला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेली आहे. अत्यंत मोठी बातमी आहे ही की अमित शहा यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर अजित पवारांनी हा विलीनीकरणाचा जो आपला निर्णय आहे तो अंतिम केला. अमित शहांचा या निर्णयाला हिरवा कंदील होता आणि या सगळ्या चर्चेतून तटकरे आणि पटेल या दोन नेत्यांना बाजूला ठेवण्यात आलं. आत्ताच आणखी एक बातमी, तुम्हाला ही बातमी माहितीच असेल, तुम्हाला आठवत असेल तर काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या साप्ताहिकामध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नमूद केलं होतं की जर 2 राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं असतं तर त्या एकत्रित राष्ट्रवादीची सूत्र ही अजित पवारांकडेच जाणार होती. आता या दोन्ही गोष्टींना म्हणजे या दोन्ही दाव्यांना जर एकत्र केलं तर एकतर राष्ट्रवादी एकत्र येणार होती, त्याला शहांचा पाठिंबा होता, त्याबद्दल चर्चा झालेली होती 2 वेळा, त्यामध्ये पटेल आणि तटकरेंना घेतलं गेलेलं नव्हतं. त्या चर्चांमध्ये असू देत, म्हणजे अमित शहांसोबतच्या चर्चांमध्ये असू देत किंवा शरद पवार गटासोबतच्या चर्चांमध्ये असू देत, या 2 नेत्यांना बाजूला ठेवलंय अजित पवारांनी असं लक्षात येतं. दुसरीकडे अजित पवारांच्या हातामध्येच सगळी सूत्र जाणार होती. त्यामुळे एकंदरच हे सगळं जे वातावरण आहे ते अजितदादांसाठी एक चांगलं आणि सकारात्मक असं वातावरण निर्माण होणार होतं. पण मग आता जर हे सगळं समोर येते किंवा हे दावे जर समोर येत आहेत तर यापूर्वी जे भाजप किंवा जे अमित शहा हे या विलीनीकरणासाठी तयार होते किंवा ज्यांनी या सगळ्याला हिरवा कंदील दिला, तोच भाजप किंवा तेच शहा हे दादांच्या निधनानंतर अशी 360 अंशांनी फिरलेली भूमिका का घेत आहेत किंवा त्यांनी ही भूमिका का बदलली? तर आता असं म्हटलं जातं की अजितदादा नसल्यामुळे ही जी सगळी पक्षाची सूत्र आहेत ती आपोआप एकतर शरद पवार किंवा सुप्रिया सुळेंकडे जातील आणि हे अजितदादांच्या अनेक नेत्यांसह स्वतः भाजप आणि भाजपच्याही अनेक नेत्यांना मान्य नाहीये. म्हणजेच जर दादा असते तर हे विलीनीकरण मान्य होतं, कारण की ती सूत्र दादांकडे असणार होती. पण आत्ताच्या काळामध्ये ही सूत्र विलीनीकरणानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडे जाऊ शकतात आणि हे भाजपला कदापिही मान्य नाही. तसंच ते पटेल आणि तटकरेंसारख्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना सुद्धा मान्य नाही आणि म्हणूनच आता भाजप आणि भाजपच्या विविध नेत्यांकडून या सगळ्या विलीनीकरणाच्या मुद्द्याला बगल दिली जाते किंवा या सगळ्या मुद्द्याला
आपण म्हणूया विरोध केला जातोय. आणि हेच जे आपलं म्हणणं आहे ते भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी अजितदादांच्या निधनानंतर दिल्लीत सुद्धा पोहोचवलं आणि त्यानंतर ही सगळी विलिनीकरणाबाबतची भाजपची एकंदर भूमिका जी आहे ती बदललेली पाहायला मिळाली. किमान अशा चर्चा तरी आता सुरू आहेत की का आता भाजप या सगळ्याला विरोध करत असेल, जी भाजप किंवा जे अमित शहा आधी या विलिनीकरणाला सपोर्ट करत होते. आता मला जे वाटतंय की ज्या चर्चा सुरू आहेत त्या संदर्भामध्ये तर मी तुम्हाला माहिती दिली, पण तुम्हाला या सगळ्या दाव्यांविषयी काय वाटतं? अजित पवारांनी राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी, विलिनीकरणासाठी चर्चा करणं, अमित शहांचा त्यांना हिरवा कंदील असणं, सुनील तटकरे आणि पटेलांना या सगळ्यातून बाजूला ठेवणं आणि अजितदादांच्या जाण्यानं दुर्दैवानं हे सगळं चित्र बदलणं, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? तुमची मतं किंवा तुमच्या प्रतिक्रिया या संदर्भातल्या काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.